नमस्कार, मी सुभाष हणमंते. 27 तारखेपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी लोकसभराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे या बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामधून गेल्या 25, 30, 40 वर्षापासून परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचं काम करणाऱ्या संघटना, काही नेते आज त्यांना भेट द्यायला आलेत. त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं एक जॉईंट स्टेटमेंट आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बरोबर सचिन बगाडे आहेत. सर, याबाबत आपलं काय मत आहे? आज आम्ही आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्य सचिव यांना निवेदन देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या 10 संघटनांचं एक शिष्टमंडळ घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. आणि हे निवेदन दिल्यानंतर मागच्या काही दिवसापासून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने जे आंदोलन केलेलं आहे, तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी की आम्ही आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून आंदोलन करणारे, भूमिका घेणारे महाराष्ट्रातले हे सर्वजण जे आम्ही एकच आहोत, एकत्रितच आहोत, हा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आज आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहोत. आपल्या बरोबर अशोक आल्हाट आहेत. तेही सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. सर, आपण याविषयी काय बोला? जनहित लोकशाही पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम सर्व संघटना आणि या महाराष्ट्राच्या या सरकारला आमच्या सर्वांच्या वतीनं एकच विनंती आहे की आरक्षणाचं वर्गीकरण आपण लांबवता कामा नये. ताबडतोब हे वर्गीकरण करणं गरजेचं आहे. या जनतेला तुम्ही वेठीस धरू नका. अनेक वर्ष या जनतेने उठाव केलेला आहे आणि त्या उठावाची परतफेड करण्याची योग्य वेळ देवेंद्रजी आता आलेली आहे आणि ती वेळ तुम्ही दौडू नका. आमचा तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. आणि आमचे रामचंद्र भरांडे सर जे अनेक वर्ष आंदोलन करतात, त्यांना जनहित लोकशाही पार्टी आणि अनेक संघटनांचा पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही आझाद मैदानामध्ये पोहोचलेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये नांदेड पासून विदर्भापर्यंत, विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राच्या विभागामध्ये ज्या ज्या संघटना काम करतात, जे जे परिवर्तनवादी विशेष करून आंबेडकरी चळवळीचं काम जे कार्यकर्ते करतात, त्या संघटना करतात, त्या संघटनेचा भक्कम पाठिंबा आज रामचंद्र भरांडे यांना मिळताना बघतोय. तर सर, या संपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं संघटनेचा, नेत्यांचा पाठिंबा आपल्या आंदोलनाला मिळते, त्याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच ही बाब स्वागतार्ह आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय हा संविधानिक आहे. अनुसूचित जाती संवर्गामध्ये एक मोठी विषमता आणि विकासाच्या बाबतीतली दरी निर्माण झालेली आहे आणि ही दरी भरून निघावी, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा समाज बनवायचा असेल तर संसाधने आणि अधिकार, त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय आम्ही इथल्या विषमतावादी, मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात लढू शकत नाही. आणि म्हणून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय हा फुले शाहू आंबेडकर यांच्या दृष्टिक्षेपातून, परिप्रेक्ष्यातून हा समतेचा विषय आहे. संपूर्ण समूहाला विकासाच्या प्रवाहात आणणारा विषय आहे. आणि म्हणून या विषयाला बदनाम करण्याचं काम, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करणं मागणारे लोक हे संविधान द्रोही आहेत, संविधान विरोधी आहेत, आंबेडकरांना न मानणारे आहेत. अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह या विषयाच्या अनुषंगानं जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहे. ती अतिशय खोटी बाब आहे. विचारवंत आणि प्रगत माणसं बुद्धिभेद करतात, आजपर्यंत या व्यवस्थेत करत आलेत. तशाच प्रकारचा बुद्धिभेद या वर्गीकरणाच्या विषयाच्या अनुषंगानं केला जातोय. आणि म्हणून हा विषय संविधानिक आहे, समतावादी समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे. आणि बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित जो काही समाज होता, एकमय समाज निर्माण करण्याच्या अनुषंगानं, एकमय समाज कधी होतो? जिथे कसल्याही प्रकारची विषमता नाही, कसल्याही प्रकारचं शोषण नाही, कसल्याही प्रकारचा द्वेष नाही, सर्व माणसं बरोबरीला आहेत. तशा एकमय समाजाच्या निर्मितीसाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण ही काळाची गरज आहे, होणं आवश्यक आहे. आणि या लढ्याला आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत, आम्ही सगळे फुलेवादी आहोत, आम्ही सगळे संघर्षवादी आहोत, आम्ही सगळे संविधानवादी आहोत, आम्ही सगळे लोकशाहीवादी आहोत. आमचं तेवढंच प्रेम या सगळ्या मूल्यांवर, या मूल्यांचं संरक्षण करणाऱ्या
संस्थांवर आहेत, परंतु हे प्रेम प्रत्यक्षात आणायचं असेल तर निश्चितपणानं शेवटच्या माणसाला न्याय दिला पाहिजे. हे न्यायाची आणि समतेची लढाई यशस्वी होण्याच्या अनुषंगानं ही जी काही पाठिंब्याची हे प्रत्यक्ष काम करणारे लोक आहेत, सचिन बगाडे असतील, अशोक अल्लाट असतील, प्रकाश वैराळा असतील, सोमनाथ शिंदे असतील, श्रीकांत शिंदे असतील, राजेश मोरे असतील, समया पशुला असतील, नक्कलवार सर असतील, ही सगळी मंडळी, ही सगळी मान्यवर या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित होऊन आपल्या आयुष्यातला भाग 30-40 वर्षाचा भाग वेळ घातलेला आहे आणि इथल्या सगळ्या अमानवी व्यवस्थेच्या विरोधामध्ये अतिशय टोकाचा संघर्ष केलेला आहे, अशी त्यांची ओळख आहे. आणि अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा हा लढा याच लोकांनी पुढे आणलेला आहे आणि निश्चितपणानं यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे ही बाबासाहेब फुलेंच्या विचाराशी द्रोह आहे, प्रतारण आहे, असं आमचं मत आहे स्पष्ट. अवकड वर्गीकरणाच्या विरुद्ध प्रश्न उपस्थित करणे हा द्रोह आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा द्रोह आहे, असं स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक रामचंद्र भरांडे म्हणतायत. या आंदोलनाला एक विशेष अशी एक परिस्थिती निर्माण झालेली दिसते, कारण गेल्या महिन्यापासून असा एक नेरेटिव्ह सेट केला जात होता की जे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं आंबेडकरवादी नेते आहेत, आंबेडकरवादी ज्या संस्था आहेत, आंबेडकरवादी ज्या संघटना आहेत, त्या संघटना या वर्गीकरणाला विरोध करतात, अशी एक मानसिकता तयार केली जात होती, नेरेटिव्ह तयार केला जात होता. आज संपूर्ण आंबेडकरवादी चळवळीने रामचंद्र भरांडे यांना पाठिंबा दिल्यानंतर हा नेरेटिव्ह कुठंतरी बदलण्याच्या दिशेने जातो, एक वेगळा मेसेज देण्याचा इथं काम केलं जात आहे. येणाऱ्या काळामध्ये हा लढा आणखीन तीव्र होण्याचे चिन्ह दिसत आहेत. बघूया शासन काय निर्णय घेईल, त्यावर अवलंबून आहे. धन्यवाद. थँक्यू.